हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. शुभ सकाळ. या चहा प्यायला. सकाळचे 7:30 वाजले. आज मी लवकर उठले आणि मस्त असं ताजं ताजं दूध आणलेले भावानी. तर मग मस्त असं चहा केला आणि आज मी तुम्हाला इथली सकाळ दाखवणार आहे. 7:30 वाजले. तर ऊन भरपूरच पडले बघा. बाहेरच हवेला चहा पिणारे मी. मस्त एकदम थंड हवा आणि त्याच्यात कवळं कवळं ऊन. वाव, काय टेस्ट आहे चहाची. एकच नंबर. 7:30 वाजले आणि असं वाटतंय जसं काही 9-10 वाजले आणि बघा ऊन. 7:30ला किती ऊन पडले. उन्हाळा दिवस आहे त्यामुळं लवकरच मला वाटतं दिवस उगवतो नाही का. त्याच्यामुळं. आणि इकडे आमच्या इथे पियाच्या पाण्याचं नळ आहे. तिथं फक्त रोज सकाळी पाणी येतं. ज्यांच्याकडे नळ नाही ते असे घेऊन जातात पाणी. सकाळी मी आज सिद्धीताईला म्हणजे माझ्या बहिणीला पाय मुरगळला त्यामुळे ती झोपली होती. मीच पाणी भरलं अजून का म्हणून लवकर उठले. नाही तर मी लवकर उठत नाही दौडला आल्यावर. तर इकडे बघा, इकडे बोर आहे. ह्याचं काही 24 तास पाणी बटन चालू केलं की काही टेन्शन नाही. पण हे प्यायचं पाणी तर हे तर मी रात्री व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. आणि सकाळी सकाळी हे गार्डनमध्ये बघा किती छान वातावरण. एकदम असं वाटतं की नाही का. मला तो व्हिडिओ काढायला पण दिसेना एवढं ऊन चमकायला लागले. वांगे बघा, कालच चांगले ताट भरून आईने वांगे तोडली. त्या दिवशी मी तोडले, व्हिडिओमध्ये दाखवले. 4-5 दिवसापूर्वी तोडले होते वांगे, 5-6 दिवसापूर्वी. त्यानंतर काल आईने एकदम ताट भरून एवढे तोडले. तरी बघा तर वांगी कशी डोकावते, मोठी झालेत. आणि एक इतका सुंदर वास सुटला आहे काय सांगू. काय कुठला आनंद गगनात मावून असं झाले. रात्री मी दाखवलं तुम्हाला सर्वांना की हे झाड बघा, आमचं मोगऱ्याचं झाड बघा केवढं इतकं सुंदर वास सुटले ना, असं वाटतं इथून उठावंच नाही. आणि किती फुलं आलेत बघा ते एवढूशा झाडाला. खरंच निसर्गाचा कुठलाही अंत नसतो असं म्हणतात ना. तर खरंच हे बघा फुलं केवढूशा झाडाला गच्च. आणि आपण जर मुंबईला मुंबईमध्ये ह्याच्या 5-6 फुलांचा गजरा जर आपण घ्यायला गेलो तर जवळजवळ 30-40 रुपयाला मिळतो. आणि हे बघा झाडाला फुलं. आणि आज मी फुलं तोडणारच आहे आणि गजरा करणार मस्त असा. आल्यापासून मी 2-3 वेळेस माझाच झाला गजरा करून लावायचा. कोणी तोडत पण नाही म्हणजे घरात फुलं. कसं वाटते बघा आमच्याकडं वातावरण. सकाळचं माझा चहा थंड झाला. आमच्या कोंबड्यांचे चिलबिल चालू आहे. आज काही त्यांना कोणी सोडलंच नाही लवकर. तर बघा मी आले की कसं त्यांची चिडचिड. त्यांना वाटतं काहीतरी खायला आणले. मी तर काही आणलं नाही. आता आई म्हणली मी त्यांना बाजरी घेऊन येते खायला. आणि काही सोडलं नाही. आणि ते पेरू दाखवते तुम्हाला किती छोटंसं झाड आहे बघा. आणि इतके पेरू आले. आणि हे कच्चे जरी तोडले ना पेरू तर इतके गोड लागतात ना. हे बघा कालच तोडत होती बारकी माझी, पण मीच नाही तोडू दिले. म्हणजे थोडं आणखीन पिकू दे मग छान लागेल खायला गोड एकदम. बघा हा पण पिकला आहे बरं का. हा पण खायला इतका गोड लागेल ना पेरू. हे ह्याला म्हणतात कच्चे. असे जरा हे असे झाले ना थोडेसे असे की लगेच पिकतात. हे बघा हे पिकलेत बरं का. आणि ह्याच्यापेक्षा जास्त पिकले की मग कसं ही होतात
लई जास्त पिकतात मग. असं लाल पेरू इथे गच्च झाड भरले. छोटे छोटे आहे म्हणजे अजून एक 8-10 दिवसात येईल. कढीपत्त्याचं पण झाड लावलं गेल्या वर्षी आईने माझ्या. मस्त चालेल. हे बघा किती सुंदर शोची फुलं आहेत. आमच्या शेजारच्या मावशी आहेत ना, त्यांनी आईला सहज म्हणल्या तर ताई लावाय झाड, तर लावलं तर बघा किती मोठं आले. आणि मला वाटतं जवळजवळ गेल्या वर्षी ना मी हे व्हिडिओ काढला होता इथं, तर हे झाड जवळजवळ माझ्या उंचीच्या पण खाली होतं. आणि आता बघा 1 वर्षात किती उंच झाले. हे शेवग्याचं एकदम थंड वातावरण, उन्हाळा वाटणार पण नाही, इतकं मस्त वाटते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच गावाचे व्हिडिओ नवनवीन बघायसाठी लाईक करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. तोपर्यंत शुभ्रा झोपली. एवढा अनमोल पण झोपलाय बरं का, पण त्याला लई चिड येते व्हिडिओ काढल्यावर. बघा झोपलाय. आदित्य झोपलाय माझ्या भावाबरोबर वर टेरिसवर. बाकीच्या घरातले काय मी काही व्हिडिओमध्ये नाही बरं का कोणाला आणत, कारण माझ्या आई बहीण ते व्हिडिओमध्ये येत नाहीत. कधी कधी येतात पण कधी कधी नाही येत असंही. आमच्याकडे बघा ही घोंगडी कशी आहे, खास थंडीसाठी घेतलेली घोंगडी. अंगावरती चांगली असते ना गरम. माझ्या आईसाठी घेतली, माझ्या भावाने पण. माझ्या आई त्याला खालीच हातरते, म्हणजे जमीनला थंड लागते म्हणजे जमिनीवरच हातरते. सहसा भेटत नाही या घोंगड्या, आहे की नाही.